ब्रेकिंग न्यूज येते आपल्याकडे। कुख्यात गुंड छोटा राजनला अटक करण्यात आली आहे। इंडोनेशियाच्या बालीमधनं ही अटक करण्यात आलेली आहे। कुख्यात गुंड छोटा राजनला तब्बल 20 वर्षांनंतर छोटा राजनला अटक करण्यात आलेली आहे। बालीमधनं ही अटक करण्यात आल्याचं वृत्त आपल्याकडे येते। सगळ्यात आधी ब्रेकिंग न्यूज, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे। बालीमधनं त्याला अटक करण्यात आलेली आहे। छोटा राजनवर गोळीबार झालेला होता परदेशात। त्याच्यानंतर छोटा राजन हा अज्ञातवासात होता। अनेक वर्ष पोलीस छोटा राजन ऑस्ट्रेलियामध्ये होता अशी एक माहिती समोर येत होती, परंतु नेमकं त्याचं ठिकाण कुठलं आहे याबाबत मात्र संभ्रम होता। मात्र आता छोटा राजनला बालीमधनं अटक करण्यात आलेली आहे। अंडरवर्ल्ड डॉन कुख्यात गुंड छोटा राजनला अटक करण्यात आलेली आहे। या संबंधी अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती सांगशील? बालीमधनं छोटा राजनला अटक करण्यात आली आहे। मोठी बातमी आहे की अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ह्याला अटक झाली आहे। बाली पोलिसांना अटक केली आहे आणि जे भारताची जे मोठे यंत्रणा आहेत ते आता बाली पोलिसांच्या संपर्कात आलेले आहेत आणि बोलणं सुरू झालेली आहे। अशा बाली पोलीस दावा करते की व्यक्तीला अटक केला तो छोटा राजन आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या 20 वर्ष छोटा राजन अज्ञातवासामध्ये होता। तो नेमका कुठे होता, त्याचं ठाव ठिकाण काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं आणि अनेक वेळा त्याला जो प्रतिद्वंदी आहे दाऊद त्याने त्याला मारण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याला यश मिळालं नव्हतं। पण आता अशी बातमी येते की छोटा राजनला अटक झाली आहे आणि भारतीय जी यंत्रणा आहेत, सीबीआय असो, इंटरपोल असो, आता सगळेच त्या बाली पोलिसांच्या संपर्कात आलेले आहेत आणि पुढची माहिती घेत आहेत। अनिकेत, विशाल, अधिक काय माहिती सांगशील? नेमकी ह्या सगळ्याची पार्श्वभूमी काय? दाऊदशी त्याचं नेमकं कशा प्रकारचं शत्रुत्व होतं आणि 20 वर्षांपासून छोटा राजन संबंधी माहिती येत होती की तो ऑस्ट्रेलियात आहे, तो इकडे आहे। नेमकं काय अधिक त्याची हिस्ट्री सांग। अनिकेत, आपल्याला माहिती आहे की छोटा राजन हा पहिले दाऊदचाच व्यक्ती होता। दाऊद सोबत काम करायचा, दाऊद साठी काम करायचा। पण ज्या साली मुंबईमध्ये दंगली घडली त्यानंतर दाऊदच्या लोकांनी मुंबईमध्ये साखळी पद्धत बॉम्बस्फोट घडवला होता, ज्यानंतर छोटा राजन दाऊदच्या मध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर जो छोटा राजन आहे तो दाऊदशी वेगळा झाला होता। ज्यानंतर काही वर्षानंतर दाऊदच्या लोकांनी सिंगापूरमध्ये त्याच्यावरती हल्लाही केला होता, पण त्या हल्ल्यामध्ये छोटा राजन बचावला होता आणि त्याचा तो शार्प शूटर रोहित ह्याची मृत्यू झालेली होती। म्हणजे त्यानंतर छोटा राजन जो होता तो अज्ञातवासात होता आणि लपून राहत होता। ह्या दरम्यान छोटा राजनच्या लोकांनीही दाऊदवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला यश मिळालं नव्हतं। म्हणजे असा बोलता येईल की दाऊद आणि छोटा राजन हे एकमेकांचे चांगले मित्र होते। नंतर ते आमने सामने झाले, ते दोघेही एकमेकाला मारण्याच्या प्रयत्नात होते आणि दाऊद पाकिस्तान लपलेला होता। छोटा राजन काही काळानंतर स्वतः ठाव ठिकाण होता तो बदलत होता, कारण त्याला स्वतःला दाऊदशी बचावायचा होता। पण आता जी बातमी येते आहे ती एक मोठी बातमी येते की छोटा अटक झाली आहे आणि ह्याच्यावरती पुढची जी आपली यंत्रणा आहे ती पुढे कामाला लागलेली आहे।